लोकसभेमध्ये मनरेगा योजनेचे नाव बदलून विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असं करण्यात आलं। बीबीजी रामजी विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेमध्ये विरोधकांनी राडा केलाय। मनरेगा योजनेचं नाव बदलून विकसित भारत जी रामजी योजना करण्यात आलंय। बीबी जी रामजी बिल लोकसभेत पासही करण्यात आलंय। विरोधकांनी यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर कागद फेकले। सुरक्षित रखने का काम हमने इस विधेयक में किया है। गेल्या काही दिवसांपासून या विधेयकावरून वाद होतोय। नव्या रोजगार हमी योजनेतनं महात्मा गांधी हे नाव वगळण्यात आलं असून या योजनेचं विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असं नामांतर केल्याचा आरोप विरोधकांनी केला। दरम्यान विरोधकांनी आरोप केलाय की सरकार जाणीवपूर्वक महात्मा गांधींचं नाव हटवू पाहत आहे। तर दुसऱ्या बाजूला विकसित भारताची आपली योजना डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजनेमध्ये बदल करत असल्याचं सत्ताधारी म्हणतात। अपनी बात सुना देना और फिर जवाब ना सुनना, ये लोकतांत्रिक परंपराओं को तार तार करना है, संविधान की धज्जियां उड़ाना है। विरोधकांनी अधिवेशन सुरू होण्याआधी या प्रकरणावरून संसद परिसरात आंदोलन करत मोर्चा काढला होता। शिंदेची शिवसेना आज दंगेकरांना नेता मानत नाही अशी चर्चा सुरू झाली आहे। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या सेनेची बैठक पार पडली। या बैठकीसाठी दंगेकरांना निमंत्रण नव्हतं। दरम्यान भाजपसोबत फक्त नेत्यांची बैठक होती असं विजय शिवतारे म्हणाले। त्यामुळे पुणे पालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा रवींद्र धंगेकर यांच्यापासून दुरावा आहे का अशी चर्चा सुरू आहे। एवढंच सांगतो की सेनेमध्ये उच्च पातळीवर काम करणारे अनेक नेते आहेत। ही बेसिकली नेत्यांची बैठक होती। चंद्रकांत दादा होते, नीलमताई होत्या। त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की त्या टाळायच्या ना, असू द्या, पण त्या टाळाव्या लागतात ना काही गोष्टी। त्यामुळे समंजसपणे रवींद्र धंगेकरांनी मुलाखती घेतल्या, उमेदवारी अर्ज दिले, असं असताना सुद्धा मी तुम्हाला ते सांगतो, काही गोष्टी ह्या विचाराने ठरवल्या जातात। त्या पद्धतीने आम्ही ते घेतलेले ते निर्णय। ते बैठकी आता थोडी चालली होती, ते काही लय मोठे आज अंतिम चर्चा बिर्चा अशी काही नव्हती। फक्त तात्पुरतं आपलं मनोमिलन काहीतरी असेल। अजून त्याच्यामध्ये मला अजूनही काही माहिती मिळली नाही की काय झालं, ते माहिती मिळेल, पण तसं काय एवढं काय गंभीर घेण्यासारखी बैठक नव्हती ती। शेवटी आज बैठक झाली, पण चर्चा कोणाची होती? चर्चा कोणाची होती? दंगेकरची। आले नाही, गेले नाही, बोलवलं नाही, चर्चा माझीच असणार सगळी। तर पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये दोन वेगवेगळी मतं आहेत। दंगेकर 165 जागांवर ठाम आहेत, तर शिवतारेंची भाजपकडे 60 जागांची मागणी आहे। पुण्यामधल्या बैठकीत रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण नव्हतं। पुण्यामध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी धंगेकर अडचण ठरतायत का असा सवाल चर्चेत आलाय। दंगेकरांनी मोहोळ चंद्रकांतदादा आणि हेमंत रासने यांच्यावर आरोप केले होते। याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी दंगेकरांना बैठकीमध्ये न बोलावण्याची भूमिका घेतली। एकूण 165 जागांच्या वाटाघाटीची पहिली बैठक पार पडली आहे। बैठकीमध्ये गतवेळेच्या निवडून आलेल्या जागांच्या वाटपावर चर्चा झाली।